मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर सुद्धा रस्त्यावरचे महामार्गावरचे खड्डे जैसे थेच असल्याचं बघायला मिळतंय। अजितदादा यांनी काल नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मुंबई नाशिक महामार्गावरचे खड्डे 10 दिवसात जर बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करू, एवढंच नाही तर टोल देखील बंद करू, अशा पद्धतीचा सज्जड दम भरला। एवढंच नाही तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील कालच्या बैठकीमध्ये नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि सांगितलं की 10 दिवसात हे खड्डे बुजवण्याचं काम केलं नाही तर टोल बंद करण्याचा प्रस्ताव पारित केला जाईल। अर्थात असं जरी असलं तरी नाशिकच्या जवळ महामार्गावर कुठल्याही पद्धतीचं काम सुरू नसल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। सकाळची वेळ आहे, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी या खड्ड्यांमुळे सहन करावा लागतो आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आणि दादा भुसे यांच्या सूचनेनंतर देखील महामार्गावरच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला अद्यापही नॅशनल हायवे अथॉरिटीनं सुरुवात केलेली नाही। त्यामुळे 10 दिवसांनंतर टोल बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।